नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पालोद येथील खेळणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष. सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा नदीपात्रातून अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येतो आहे. दररोज शेकडो ब्रास वाळू ट्रॅक्टरद्वारे बाहेर नेली जात असून वाळू माफिया, महसूल आणि पोलीस प्रशासनाची संगनमत करून हा गैरव्यवसाय बिनधास्तपणे चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवैध वाळू उपस्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. नदीकाठी असलेल्या सार्वजनिक विहिरी, स्मशानभूमी, शेतरस्त्यांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात आलं आहे. नदीकाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे यामुळे खूप मोठे नुकसान होत असून काही ठिकाणी शेतात जाण्यासाठीचा मार्ग या वाळू माफियांनी नाहीसा केला आहे. अवैधरित्या वाहतूक करणारी ही वाहने अल्पवयीन मुले चालवत असून भरधाव वेगात धावणाऱ्या या वाहनांमुळे शालेय विद्यार्थी, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या वाळू माफियांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होते आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी योगेश पालोदकर, छत्रपती संभाजीनगर.